नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते. आज थोडंसं असा बसून व्हिडिओ केला आहे. टायटल आणि थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच मी कशासंबंधी बोलणार आहे ते. तर यूट्यूबवरती जर तुम्ही आलाय तर कोण काय म्हणते ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यामध्ये आपला वेळ अजिबात तुम्ही वेस्ट घालवू नका. तुम्हाला जर यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरती काम करायचं आहे आणि कायमस्वरूपी या प्लॅटफॉर्मवरती राहायचं आहे तर आपला एक स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड केला पाहिजे आणि तरच तुम्ही या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती टिकू शकता. मी असं का म्हणते हे तुम्हाला सांगते, कारण माझ्याकडे 4 वर्षाचा अनुभव आहे आणि या अनुभवातून मी हे शिकलेली आहे की आपण जर थांबलो तरी आपल्याला कुणी हात धरून उचलून वर घेणारं नसते की तू चल आणि परत तुझं काम चालू कर. सगळेजण असंच म्हणत कोण नाहीत, पण सगळ्यांचं लक्ष असतं की कधी हे बंद पडते, कधीही तिचे व्हिडिओ टाकते. आपण जर व्हिडिओ नाही टाकले, मला इतके अनुभव आलेत आपण व्हिडिओ नाही टाकले, आपले टाकलेले व्हिडिओ कधी कोण बघणार नाहीत, पण नाही जर टाकले तर म्हणणार अगं तू आता करतच नाहीस का यूट्यूबचं काम आणि तुझे व्हिडिओ बरेच दिवस झाले आले नाही आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करते थोडे व्हिडिओ व्हायरल जात आहेत, पण त्याच व्यक्ती त्या व्हिडिओच्या खाली कधीही तुम्हाला कमेंट करणार नाहीत की व्हिडिओ चांगला चालला आहे, छान परफॉर्मन्स आहे, चांगला व्हिडिओ तू बनवला आहेस, किंवा एखादी रेसिपी असेल, कुठला व्लॉग असेल, किती छान, कुठं गेला होता किंवा काय, हे कधीही तुम्हाला कमेंटमध्ये विचारणार नाहीत. काहीच नाही, फक्त डिमोटिवेट करायचं काम करतील. त्यामुळं प्रत्येकाने ठरवायचं की आपण यूट्यूबवरती आहोत तर आपण आपल्या स्वतःचा कॉन्फिडन्स पहिला बिल्ड केला पाहिजे आणि स्वतः निरंतर काम करत राहिलं पाहिजे. जे यूट्यूबचे अपडेट आहेत त्यानुसार आपलं यूट्यूब चॅनल अल्गोरिदममध्ये छान प्रकारे आपण अपडेट केलं पाहिजे. पहिली गोष्ट, कोणत्याही प्रकारचा कॉपीराईट कंटेंट, कोणताही स्ट्राईक येऊ नये. म्युझिक लावतानासुद्धा आपण भान ठेवायला पाहिजे, कॉपीराईट फ्री म्युझिक लावायला पाहिजे. व्हिडिओ अपलोड करत असताना अल्गोरिदमनुसार ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. मग त्यामध्ये थंबनेल असू दे, टायटल असू दे, डिस्क्रिप्शन असू दे, टॅग असू दे, ह्या सगळ्या गोष्टी फुलफिल झाल्यानंतर सगळा व्हिडिओ परत एकदा चेक करायचा आणि मगच अपलोड करायचा, म्हणजे पब्लिक करायचा. ह्या गोष्टी झाल्या व्हिडिओ पब्लिश करण्यासंबंधीच्या. आता कन्सिस्टन्सी जर म्हणाल तर कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही आठवड्यातनं 2 वेळा व्हिडिओ टाका, आठवड्यातनं 3 वेळा टाका, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही रोजच्या रोजसुद्धा व्हिडिओ टाकू शकता. आता मी तुम्हाला सांगते, पण माझ्या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून इतक्या चुकत गेल्या, मला सांगणारं कोण नव्हतं. मग मी माझ्या आवडीनुसार सवडीनुसार असे व्हिडिओ करायचे. मग त्यामध्ये ट्रेंडिंग टॉपिक असायचेच असं अजिबात नाही. ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे काय, आता मकर संक्रांती आहे तर मकर संक्रांतीच्या बद्दलचे बरेच व्हिडिओ महिनाभरापूर्वीच यायला चालू झाले. मग ते डेकोरेशन असू दे, किंवा तिळगुळाचे लाडू असू दे, तिळाच्या पोळ्या असू देत, शेंगदाण्याच्या पोळ्या असू देत, सगळ्या काही गोष्टी, रांगोळी डिझाईन असू देत, कॉर्नर डेकोरेशन असू देत. मी एक उदाहरणासाठी तुम्हाला ह्या सणाचं उदाहरण दिलं आहे. मासे ट्रेंडिंग महाराष्ट्रामध्ये तर अगदी महिन्याला सण बदलतात आणि महिन्याला ट्रेंडिंग वेगळा टॉपिक येतो. जर व्लॉगिंग चॅनल असेल तर त्या बाहेर बसल्यावरून पक्ष्यांचा थवा चालला आहे, त्यामुळे वरती बघितलं. ट्रेंडिंग टॉपिक असेल तर त्या ट्रेंडनुसार आपण टॉपिक निवडायला पाहिजेत, शॉर्ट व्हिडिओ करायला पाहिजेत. आणि फक्त शॉर्ट व्हिडिओज जर आपण करत बसलो तर नवीन यूट्यूबरांचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी जो वॉच टाईम लागतो तो शॉर्ट व्हिडिओनं लवकर कंप्लीट होत नाही. तर त्यासाठी आपल्याला मध्ये लाँग व्हिडिओ टाकणंसुद्धा गरजेचं असतं. काही जणी मला विचारतात की फक्त आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकलेत तर चालतील का, पण कसं आहे माहिती आहे का, शॉर्ट व्हिडिओ व्हायरल गेले तर तो वॉच टाईम कंप्लीट होऊ शकतो. सगळेच आपले व्हिडिओ व्हायरल जातील असं अजिबात नाही, आणि कुणाचा व्हिडिओ कधी व्हायरल जाईल हे आपण सांगू शकत नाही. कारण मी सुद्धा ज्यावेळी नवीन होते त्यावेळी माझे हळूहळू चॅनल बिल्ड होत गेला, हळूहळू चॅनल ग्रो होत गेला, पण माझ्या लक्षातच आलं नाही की आपले व्हिडिओ व्हायरल गेले. मी फक्त व्हिडिओ व्हायरल गेलेत ही एवढीच खुशी की माझे व्हिडिओ व्हायरल गेलेत, पण पुढं काय करायला पाहिजे हे समजत नव्हतं. आणि आत्ता कसं ज्यांचे चॅनल मॉनिटाईज आहेत त्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत की ॲनालिटिक्समध्ये इन्स्पिरेशन किंवा ट्रेंड्स म्हणून एक ऑप्शन आहे, तर तेव्हा तो ऑप्शन नव्हता.
यूट्यूब सर्चमध्ये फक्त बघितलं जायचं की कसे व्हिडिओ आपण करायला पाहिजेत काय. आता कसं इन्स्पिरेशनमध्ये आपल्याला भली मोठी लिस्ट येते 10 ते 12 व्हिडिओची, तुम्ही ह्या पद्धतीने व्हिडिओ तयार करा. तर त्यामुळं ना तेव्हा असं समजायचंच नाही की आपले हे व्हिडिओ व्हायरल चालले आहेत, आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला पाहिजेत, अजून आपले व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतात, आपले चॅनल ग्रो होऊ शकते, हे कळतच नव्हतं मला. त्यामुळं तेव्हा मी तसे व्हिडिओ जास्त बनवले नाहीत. एक टप्पा होता की 6, 7, 8, 9, 10, 13 व्हिडिओ माझे व्हायरल गेले, पण माझ्या लक्षातच आलं नाही की आपण पुन्हा पुन्हा त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवायला पाहिजेत. आणि आत्ता लक्षात येते की आपण एक खूप मोठी चूक केली आहे की त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले नाहीत आणि आपल्याला सांगणारं पण कोण नव्हतं, मोटिवेशन करणारं पण कोण नव्हतं, आणि त्यामुळं आपण पाठीमागं पडलो आहे. तर तुम्ही माझ्यासारखी चूक करू नका. इन्स्पिरेशनमध्ये तुम्ही बघा, तुम्हाला ज्या पद्धतीनं व्हिडिओ शो होतील यूट्यूबकडूनच सांगितलं जातं की तुम्ही ह्या पद्धतीचे व्हिडिओ बनवा, आणि तुमचं टाईम शेड्यूलसुद्धा आपल्याला सांगितलं जातं, ह्या टाईममध्ये तुमचे व्हिडिओ व्हायरल जातात. तर त्या टाईम शेड्यूलनुसार आपण व्हिडिओ अपलोड करायचे, जेणेकरून आपले व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतात. तर ही एक गोष्ट मला सांगायची होती. नवीन जे यूट्यूबर असतील किंवा जुने असतील माझ्यासारखे, ज्यांना काही ट्रेंडिंग गोष्टी माहीत नाही आहेत, मला जेवढ्या गोष्टी माहीत आहेत तेवढ्या मी गोष्टी सांगण्याचा माझ्या व्हिडिओमधनं प्रयत्न करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट मला सांगा. आणि अशा पद्धतीचे काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ का, हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. तर अशा गोष्टी आहेत की आपल्याला व्हिडिओ व्हायरल करायचे आहेत, अपडेट राहायचं आहे यूट्यूबवरती, आपल्याला आपल्या चॅनलची ग्रोथ लेवल वाढवायचे. तर त्यासाठी काय काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, यूट्यूबच्या अल्गोरिदमनुसार आपल्याला आपला चॅनल एकदम अपडेट ठेवायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला खूप वेळ लागला, कारण कुठलंही नॉलेज नव्हतं, आणि प्रत्येक गोष्ट गूगल करायची, प्रत्येक गोष्ट यूट्यूबला सर्च करायची, आणि त्यानुसार मग चॅनलवरती सगळ्या गोष्टी सेट करायच्या. ह्या गोष्टींसाठी मला खूप वेळ लागत होता, कारण एकतरी प्रत्येक चॅनलवरच्या सगळ्या गोष्टी मी स्वतः हँडल करत होते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जाणून घेणं, त्याचं आकलन करून घेणं, ती गोष्ट पुन्हा पुन्हा पडताळून पाहणं, एक मी टेकचे व्हिडिओ 3-3, 4-4 वेळासुद्धा पाहिलेत, जे समजले नाहीत ते. मग त्यामध्ये टॅग कसे लावायचे असू दे, डिस्क्रिप्शन कसं लावायचं असू दे, किंवा टायटल थंबनेल कसं बनवायचं, अट्रॅक्टिव्ह थंबनेल कसं बनवायचं, त्यानंतर ट्रेंडिंग टॉपिक कुठले निवडायचे, ह्या सगळ्या गोष्टी समजत होत्या. पण ते सगळं करेपर्यंत ना खूप वेळ जायचा, आणि माझे व्हिडिओ अशी कन्सिस्टन्सी नव्हती व्हिडिओमध्ये. आज करू, उद्या करू, मग सवडीनं आवडीनं निवडीनं असे मी व्हिडिओ करायचे, आणि मूडनुसार असायचं काही गोष्टी. घरी कोण आलं तर मी 4-4, 8-8 दिवस व्हिडिओ बनवायचेच नाहीत. परत मग तो चॅनल मागं फेकला जायचा, व्ह्यूज आलेल्या व्ह्यूज पण कमी व्हायच्या. मग आपल्याला ज्यावेळी व्ह्यूज येत असतात ना, तर त्यानुसार आपण अपग्रेड राहायला पाहिजे, पण ते तसं होत नव्हतं माझ्याकडनं. पण तुम्ही तसं करू नका. आता 2025 सुरू झालं आहे, नवीन वर्षामध्ये सगळ्यांनी चॅनल ग्रो करण्यासाठी काही एफर्ट्स घेत असतील, तर त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे की तुम्ही कन्सिस्टन्सी लेवल मेंटेन ठेवा. ट्रेंडिंग टॉपिक निवडा, तुमच्या ट्रेंडमध्ये इन्स्पिरेशनमध्ये कोणते टॉपिक येतात त्यानुसार तुम्ही बनवायचा प्रयत्न करा. अजून पण माझ्याकडनं ना ट्रेंडिंग टॉपिकसाठी व्हिडिओ बनवले जात नाहीत. अजून इन्स्पिरेशनमध्ये जे येतात व्हिडिओ, ते व्हिडिओ मी बनवलेले नाही आहे. आता माझा रेसिपी चॅनल होता पहिले, आणि आता व्लॉगमध्ये कन्वर्ट झाला आहे. त्यामुळे अजूनही मला रेसिपी चॅनलचेच इन्स्पिरेशनमध्ये व्हिडिओ येतात. त्यामुळं व्हिडिओ अजून मला तसे बनवायचे आहेत. आशा करते की तुम्ही मला सपोर्ट कराल, आणि हा व्हिडिओ भरपूर सगळ्या मैत्रिणी, भरपूर यूट्यूबरांना, नवीन यूट्यूबर जे असतील त्यांच्यासाठी सुद्धा खूप हेल्पफुल ठरू शकतो. तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, असे काही माझ्या अनुभवाचे मी व्हिडिओ, यूट्यूबबद्दलचे जे अनुभव आहेत, तर ते अनुभवाचे व्हिडिओ मी करू का. आणि जर येस असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तसं तुम्ही टाईप करून कमेंट करा. चला, हा व्हिडिओ खूप आता मोठा, जवळजवळ 10 मिनटाचा होत आला आहे. सकाळी मी व्हिडिओ शूट करण्यासाठी बाहेर बसलेली आहे, आणि वातावरण पण एकदम प्रसन्न आहे, पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. तर म्हटलं सकाळी चला हा असा एक व्हिडिओ बनवूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला असेल तर नक्कीच तुमच्या अगदी मनापासून धन्यवाद आणि आभारी आहे.
आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की एक कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण करा. नवीन नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी शेअर करा. चला, थँक्यू व्हेरी मच आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग.